हमास, हिजबुल्ला किंवा हुती या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून इस्रायल विरुद्ध संघर्ष न करता इराणनं मागच्या काही तासांमध्ये 200 पेक्षा सुद्धा जास्त क्षेपणास्त्र इस्रायलच्या दिशेने त्या ठिकाणी दागली आणि याच्याच माध्यमातून आता इराण सरळ इस्रायल विरुद्धच्या युद्धामध्ये त्या ठिकाणी त्यांनी उडी घेतलेली आहे। नक्कीच या घटनेमुळे वेस्ट एशिया म्हणजेच पश्चिम आशियामध्ये युद्धाचे वारं हे मोठ्या प्रमाणावर घोंघावणार आहे आणि इतकंच नाही तर ही एक प्रकारे तिसऱ्या महायुद्धाची सुद्धा नांदी ठरू शकणार आहे। मुळात 200 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र जरी इराणनं इस्रायलच्या दिशेने दागलेली असली तरी सुद्धा इस्रायलचं या सगळ्या हल्ल्यामध्ये विशेष काही नुकसान झालं नाही, कारण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इस्रायलकडे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल डिफेन्स सिस्टम, ज्यामध्ये एरो मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे, त्याचबरोबर आयर्न डोम मिसाईल डिफेन्स सिस्टमनं अतिशय चपखलपणे काम केलं म्हणून 200 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आणि त्यामध्ये हायपरसोनिक मिसाईलचा समावेश असताना सुद्धा इस्रायलचं यामध्ये विशेष नुकसान झालं नाही। मुळात या हल्ल्यानंतर इराणचे विदेश मंत्री यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही आमचं ध्येय साध्य केलेलं आहे आणि जर इस्रायलनं आम्हाला आणखीन उकसवलं नाही तर यानंतर आम्ही इस्रायलच्या विरुद्ध अशा प्रकारे हल्ला करणार नाही। पण असं जरी असलं तरी खऱ्या अर्थानं आता इस्रायल आणि त्यांचा मित्र अमेरिका यांच्याकडून इराण विरुद्ध जे आहे जोरदार कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। मुळात आता इराण प्रत्यक्षरित्या या युद्धात उतरल्यामुळे खऱ्या अर्थानं इस्रायलला आणि त्यातल्या त्यात अमेरिकेला एक सोनेरी संधी प्राप्त झालेली आहे की या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आता इराणमध्ये घुसून एक प्रकारे अमेरिका आणि इस्रायल हल्ला करू शकतो आणि त्यांचा मुख्य टार्गेट हे इराणमधले ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत त्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर असू शकतो आणि इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजला पूर्णतः डिस्ट्रॉय करणं हे पुढचं एम इस्रायल आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचं असू शकतं। एका बाजूला अमेरिका, युरोपियन राष्ट्र आणि इस्रायल आहे तर दुसऱ्या बाजूला इराणच्या मदतीला रशिया आणि चीन येऊ शकतो आणि जर हे युद्ध आणखीन चिघळलं तर नक्कीच एका बाजूला इस्रायल, अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र तर दुसऱ्या बाजूला इराण, चीन आणि रशिया अशा प्रकारचे जे आहे ध्रुवीकरण होईल आणि इथूनच कुठेतरी तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात त्या ठिकाणी होऊ शकतो। खरं पाहिलं तर हा विपर्यास आहे की 2 ऑक्टोबर गांधी जयंती संपूर्ण भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची जयंती त्या ठिकाणी साजरी केली जाते, ज्यांनी संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश दिला, त्यांची आज जयंती त्या ठिकाणी साजरी केली जाते। आणि दुसऱ्या बाजूला जगामध्ये फक्त वेस्ट एशियामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाची नांदी त्या ठिकाणी एक प्रकारे ठेवली गेलेली आहे आणि तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होतीये की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज घडीला महात्मा गांधींचा देश भारत याला नक्कीच कुठेतरी जागतिक स्तरावर पुढाकार घेण्याची एक प्रकारे गरज निर्माण झालेली आहे आणि रशिया विरुद्ध युक्रेन असो किंवा इस्रायल विरुद्ध इराण युद्धामध्ये कुठेतरी सामंजस्याची भूमिका घेण्यासाठी या सगळ्या पार्टीजला बाध्य करण्यासाठी भारताला एक कणखर भूमिका घेणं अत्यंत महत्त्वाचं बनलेलं आहे आणि म्हणूनच युनायटेड नेशन्समध्ये भारताचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग असणं ही आज घडीला अत्यंत महत्त्वाची बाब बनलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।